काय झालंय? मिसेस चौधरींबरोबर तेजस्विनी मॅमची मीटिंग होती. त्या बोलल्या एम्प्लॉईला डोक्यावर चढवू नका, लायकीत ठेवा. प्रत्येक गोष्टीची जागा असते, चप्पल डोक्यावर नाही ठेवत आपण. असं म्हणाली ती. मी आत्ता बोलतो तिच्याशी. नको, राहू दे. राहू दे. काय राहू दे? मुद्दाम करते ती. परवा मी बोललो ना म्हणून रिवेंज घेते. माहितीये मला, म्हणूनच बोलते की तू उगाच एक्सकलेट करू नकोस. मॅडम त्यांच्याबरोबर बिझनेस करणार आहेत, त्याच्यामध्ये उगाच काही प्रॉब्लेम नको व्हायला. बट दिस इज रॉंग. मुळात तू तिची एम्प्लॉय नाहीयेस. तू साक्षी ऑर्गॅनिक्समध्ये काम करतेस आणि इथल्या माणसाला बोलण्याचा हक्क तिला काय कोणालाच नाहीये. आणि तू कसं काय ऐकून घेतलंस? काहीच बोलली नाहीस. तू कधीपासून गप्प राहायला लागलीस? तिकडे तशी जागाच नव्हती शायना. मी तेजस्विनी काकींबरोबर गेले होते मीटिंगला. मी जर रिॲक्ट झाले असते ना तर उगाच त्या काकींना काहीतरी उलट बोलले असते. आणि तिकडे त्यांचा रिस्पेक्ट ठेवणं खूप गरजेचं होतं. आणि आईने सगळं ऐकून घेतलं. मी बोलली ना तिकडे जागा नव्हती. ती तशी जागा नव्हती तर तिनेही तसं बोलायला नको होतं. मी जर तिच्यासारखंच रिॲक्ट झाले असते तर तिच्यात आणि माझ्यात काय फरक उरला असता? मला नाही माहित काय राग आहे माझ्यावरती, असेल काय ते. पण मी एक गोष्ट शिकले, स्वतःची पायरी ओळखून वागायचं. हो कम ऑन. हे बघ, ही असली ओव्हर स्मार्ट माणसं कॉर्पोरेट इंडस्ट्री तुला सगळीकडे भेटतील. बट यू नो युअर वर्थ, राईट? तुला चांगलं काम येतं हे माहिती आहे ना तुला. मग कशाला कोणाकडे बघायचं? कशाला लक्ष द्यायचं? हे बघ, स्वतःला कधीच कमी लेखायचं नाही, कळलं? माझ्या फ्रेंड्सपैकी कोणी स्वतःला कमी लेखलेलं मला अजिबात आवडत नाही. आणि तू तर मला मीच द्यावी किती कारण. तर काय? तू तर काय MD ची रोज क्वीन आहेस. सलग 3 वर्ष. हे बघ, प्लीज स्वतःला कमी लेखू नकोस. टकाटक समजतेस ना स्वतःला, तशीच राहा. आणि प्लीज आता हा ट्रॅजेडी क्वीनचा मूड बदल आणि जरा स्माइल कर. काय आहे ना, जरा हसलीस की तुझ्याकडे बघावंसं वाटतं. पण हे असे रडके एक्सप्रेशन्स देतेस ना, अजिबात बघायची इच्छा होत नाही. खरं सांगतोय मी, अजिबात बघावंसं वाटत नाही तुझ्याकडे जेव्हा असं. जाऊ देत, ते बंद कर, निघूया आता. उगाच हे एक्सप्रेशन देऊ नकोस आता, जसं काय रोज वेळेत काम पूर्ण करतेस. चल. ये ना. ये ना. काय इथे कुठे घेऊन आलेस मला? इथे कुठे घेऊन आली म्हणजे? तू बोललास ना फ्रेंडशिप एक्सेप्ट केले, मग माझ्यासोबत कटिंग चाय पिशील? कटिंग टपरीवर वेड लागले तुला? नो वे. हॅलो, फ्रेंडशिप रजिस्टरच करत नसते मग मी. शर्वरीने कटिंग चाय साठी इन्व्हाइट केलं म्हणजे फ्रेंडशिप वर शिक्का मारलाय. हा, दोस्तीची कटिंग चाय शास्त्र असतं ते. एकतर मी चहा फार पित नाही. का? ओ हा, राईट. चहा पिणं म्हणजे लो लेवल वाटत असेल ना तुला, आणि कॉफी म्हणजे हाय लेवल. कॉफी सुद्धा पित नाही. आणि टपरीवरचा चहा तर अजिबात नाही. मग कशाला बोललास फ्रेंडशिप एक्सेप्ट केली म्हणून? उगाच आपले हवेत बाण मारायचे. दोस्ती की है तो निभानी पडेगी. बरं ठीक आहे, फाईन. फर्स्ट अँड लास्ट. अण्णा, 2 स्पेशल मसाला मार के देतो. ए
काय भाषा आहे तुझी? चहा हवाय, सूप नाही. मसाला मार्गे काय? तुला नाही माहित रे, चहा प्यायल्यानंतर ना पूर्ण सिस्टमला जाग आली पाहिजे. आणि आलं मसाला चाय प्यायल्यानंतर तर घसा ना एकदम क्लिअर होतो, शार्प होतो. म्हणूनच दिवसभर बडबड करत असतेस बहुतेक. ए तू उभं काय आहेस? बस ना. नो नो, इट्स ओके. इट्स ओके. बरं ऐक ना, मी मगाशी जे म्हणालो काय? हेच फ्रेंडशिप एक्सेप्ट वगैरे. हा हा, मला खरंच खूप छान वाटलं माहितीये. ऐक जरा, ते सगळं ऑफिसच्या बाहेर, ऑफिस मध्ये नकोय. तेवढं कळतं मला शायनर. मी ऑफिस मध्ये तुला सर बोलते की नाही? मग अरे वा, आपला चहा रेडी आहे. थँक्यू अण्णा, थँक्यू. Cheers. कूक मारून पिया, गरम असेल. वा 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 वा, चहा घशाखाली उतरला ना की मी अख्खी मैफिल रंगवू शकते. सिरियसली, तुला माहितीये मी बोलली नाही. मी जर बोलले नाही ना तर माझा घसा दुखायला लागतो. एकदा मी शाळेत होती ना, शाळेत असताना एकदा मी अशी एकदम गप्प बसून होती. तर माझ्या बाईंनी मम्मीला बोलवलं आणि त्यांना सांगितलं की काय झालं तुमच्या मुलीला, एवढी शांत काय, तिला बरं नाही वाटत आहे का, डॉक्टरकडे घेऊन जा. मम्मीने काय केलं माहितीये का, सरळ मला उचललं, घरी आणून चहा दिली आणि मी अशी फडफड 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 बोलायला लागली. म्हणजे माझ्यासाठी औषध म्हणजे कटिंग चाय. अशीच हसत राहा. मगाशी नाराज होतीस ना, तशी राहत जाऊ नकोस. बदकासारखी दिसतेस. एक मिनिट, मी बदकासारखी दिसते? मंद बदक. तू काय स्वतःला हँडसम हिरो समजतोस? स्वतःचं नाक बघितलंयस का? सुरीसारखं आहे, सुरीसारखं. समोरच्याला लागलं ना तर कापेल. आणि डोळे त्यांना बेडकासारखे बाहेर आलेले आहेत. डोकं फिरलंय तुझं? तुझा मूड सुधारावा म्हणून हे सगळं बोललो मी. मी मंद बदक दिसते हे तू माझा मूड सुधारायला बोललास? तुझं डोकं जरा उलट चालतं का? हो, उलटच चालतं. तुला नाही कळत. मला नाही कळत. आला मोठा शाणा, तुला भारी कळतं. चुप. तू चुप. झाला ना चहा पिऊन? निघ आता. तू निघ ना. चल. अण्णा हे घ्या. थँक्यू.